हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शराज हाऊसमध्ये। आज आहे विजयादशमी म्हणजेच दसरा। सकाळी उठून गुड्डू आणि तिचे पप्पा मार्केटला जाऊन झेंडूची फुले, आपट्याची पाने आणि आंब्याची काही पाने घेऊन आले। सणासुदीला घरामध्ये आनंदाचे वातावरण असते, चैतन्याचे वातावरण असते। मग आम्ही झेंडूच्या फुलाचे हार बनवण्यासाठी सुरुवात केली। राजविका पण मला त्यासाठी मदत करत होती। दसरा का साजरा करतात याबद्दल आपण आता थोडेसे जाणून घेऊ। प्रभू श्रीरामांनी रावणाचा या दिवशी वध केला होता, तसेच सत्यावर सत्याचा हा विजय झालेला होता। शारदीय नवरात्रोत्सव संपल्यानंतर म्हणजेच दशमीला हा विजयादशमीचा सण साजरा केला जातो। इकडे हार बनवताना शरा आणि गुड्डू फुलांमध्ये असे खेळत होते। आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की 3.5 मुहूर्तापैकी शुभ मुहूर्त हा दसऱ्याचाही एक असतो। या दिवशी नवीन गोष्ट करण्यासाठी कोणताही मुहूर्त पाहावा लागत नाही आणि या दिवशी कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करणे किंवा एखादी नवीन गोष्ट खरेदी करणे हे खूप शुभ मानले जाते। झेंडूची फुले, आंब्याची पाने, आपट्याची पाने एकत्र करून मी हा हार बनवलेला होता। हे तोरण आम्ही दरवाजाला बांधलेले होते। किती सुंदर प्रकारे आपला दरवाजा दिसत आहे। ते झाल्यानंतर मी इकडे छानशी अशी रांगोळी काढण्यासाठी सुरुवात केली। मला काही एवढी परफेक्ट रांगोळी जमत नाही, पण छान अशी रांगोळी काढण्याचा मी प्रयत्न करत होते। दसऱ्याला आपण आपट्याचे पान म्हणजेच सोने एकमेकांना देऊन सोने घ्या आणि सोन्यासारखे राहा असे म्हणतो, कारण ते पान पाहिले तर आपल्या हृदयाच्या आकारासारखे दिसते। म्हणजे 2 हृदय एकमेकांना जोडून एकमेकांशी छान असे नाते तयार करून एकमेकांबरोबर प्रेमाने राहण्यासाठी सांगितले आहे। म्हणजेच एकमेकांसोबत छान प्रेमाने राहणे याचा हा उद्देश आहे। इकडे आता माझी रांगोळी काढून तयार झालेली आहे। राजविका शेजारी बसून पाहत होती मी कशी कशी रांगोळी काढतीये। रांगोळी दारासमोर काढली की खूप प्रसन्न असं वाटतं। माझी छोटीशी रांगोळी काढून झालेली आहे। कशी दिसते आहे सांगा। रांगोळीवर मी थोडेसे हळदी कुंकूही टाकले होते। या दिवशी कोणतीही नवीन गोष्ट घेणे शुभ मानले जाते। आपण सोने नाही पण चांदी तर घेऊ शकतो या विचाराने मी एक नवीन छोटीशी वस्तू खरेदी केली। मला मी दाखवते ही मी छोटीशी एक रिंग, चांदीची रिंग घेतलेली आहे। थोडेसे असे याच्यामध्ये हे हिरे आहेत, ही अशी त्याची डिझाईन आहे। थोड्या वेळाने सगळ्या गोष्टी आवरून मग आम्ही दसरा पूजन केले। तर राजविका विचारत होती की मम्मी कशासाठी करायचं, काय 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 करतात या दिवशी। मग मी तिला सांगितले की पहिले आपण सरस्वती पूजन करतो। सरस्वती पूजन म्हणजे तुझी वही पुस्तके पूजन करतो, दुसरे लक्ष्मी पूजन करतो आणि तिसरे शस्त्रपूजन। मग शस्त्रपूजन म्हणजे काय हे तिला समजतच नव्हते। मग मी तिला दाखवले की बाबा आपण लागणारे चाकू किंवा जी काही उपकरणे आपल्याला मदतीसाठी येतात त्याची आपण पूजा करतो। मग मी तिला दसरा का सेलिब्रेट करतात हे समजून सांगितले। अशा प्रकारे तिने पूजन करून सगळ्यांचे आशीर्वाद घेतले। माझ्याही ती पाया पडली। आपणच आपल्या मुलांना असे संस्कार दिले पाहिजेत, त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या पाहिजेत, काय केलं पाहिजे आपल्या सणांना। नंतर सगळ्या देवांना व कुलदेवांना आम्ही हात जोडून नमस्कार केला व घरामध्ये असेच आनंदी वातावरण राहू दे, भक्तिमय वातावरण राहू दे, सगळे खुश राहू दे अशी प्रार्थना केली व देवाचे मनापासून आभार मानले जे काही आमच्याकडे आहे त्यासाठी। असे थोडेसे फोटो अशा प्रकारे आम्ही दसऱ्याचे पूजन केले। तर चला मग नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया।